नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे या ठिकाणी स्वागत। आपण विज्ञानाच्या लेक्चर नंबर 27 मध्ये या ठिकाणी प्रवेश केलेला आहे आणि आजच्या टॉपिक मध्ये आपल्याला विज्ञान व पर्यावरण या दोघांचं समन्वय साधणारं हे लेक्चर बघायचं आहे। बेसिक मुद्दे ज्याला तुम्ही जीकेच्या अंतर्गत मोडू शकतात किंवा जीके जनरल नॉलेज या अंतर्गत सुद्धा बघू शकतात। बघा इथे क्रमिक पुस्तकामधला एक महत्त्वाचा घटक आपण कव्हर करतो। या ठिकाणी एक लहानसा मुद्दा सुरुवातीला आहे, तो म्हणजे माहिती अधिकार दिन, ज्याला राज्य माहिती अधिकार दिन म्हणतो, तो कधी साजरा होतो असा प्रश्न तुम्हाला विचारला गेला आहे आणि त्याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागतं, ते म्हणजे 28 सप्टेंबर। आता पर्यावरण, आपले पर्यावरण जे असते, आपला परिसर जो असतो तो आपण कशाला म्हणतो, तर परिसर म्हणजे आपल्या आसपासची जागा। मग हा जो परिसर आहे, हे जे पर्यावरण आहे, या पर्यावरणामध्ये नेमकं काय काय समाविष्ट होतं, तर आपलं जे जीवन आहे, मानवी जीवनासंबंधी आपल्या सभोवतालच्या सर्व गोष्टी, ज्यामध्ये सजीव असतील, हवा असेल, पाणी असेल, जमीन असेल, प्रकाश असेल, या सगळ्या बाबींचा समावेश हा पर्यावरणामध्ये होत असतो। आता इथे पर्यावरण अभ्यासत असताना तुम्हाला नेहमी दोन मुद्दे तुमचे क्लिअर असले पाहिजे। एक म्हणजे जैविक घटक किंवा ज्यांना आपण सजीव घटक म्हणतो, आणि दुसरे म्हणजे अजैविक घटक ज्यांना आपण निर्जीव घटक म्हणतो। आता जैविक घटक कोणते असतात बघा, ज्यांच्यामध्ये थोडक्यात जीव आहे। ओके, नावातच आहे जैविक। लहान मोठे पशु असतील, पक्षी असतील, कीटक असतील, सूक्ष्मजीव असतील, आणि सगळ्या वनस्पती सुद्धा कशामध्ये येतात, जैविक घटकामध्ये येतात। हे लक्षात घ्या, कारण की हा जो शेवटचा मुद्दा आहे हा कुठेतरी काही जणांना गोंधळवणारा असतो, हे लक्षात घ्या। आता दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे अजैविक घटक किंवा ज्यांना आपण निर्जीव घटक म्हणतो। जीव नसलेले घटक, निर्जीव घटक, ज्याच्यामध्ये पाणी आहे, सूर्यप्रकाश आहे, माती, हवा, रसायने, धूर आणि वायू यांचा समावेश होतो। मित्रांनो, पुढची कन्सेप्ट फार महत्त्वाची आहे, ती म्हणजे आंतरक्रिया। पर्यावरण म्हटलं की आंतरक्रिया या शब्दाचा अर्थ आम्हाला माहित असला पाहिजे। म्हणजे कशामध्ये आंतरक्रिया होते, पर्यावरणामधील जे सजीव घटक असतात, आपण बघितले हे सगळे सजीव घटक किंवा ज्यांना आपण जैविक घटक म्हटलेलो आहोत, हे सजीव घटक आणि दुसरे निर्जीव घटक। तुम्ही या ठिकाणी निर्जीव किंवा अजैविक घटक म्हटलेले आहेत। सजीव घटक आणि निर्जीव घटक यांचे जे एकमेकांवर परिणाम होत असतात, म्हणजे तुम्ही म्हटले की बाबा चला एखाद्या ठिकाणी रसायन गळती झाली, त्याचा सूक्ष्मजीवांवर काय परिणाम होईल, एखाद्या ठिकाणी वायू गळती झाली, मग त्याचा पक्ष्यांवर काय परिणाम होईल, हे जे एकमेकाशी संबंधित त्यांचे परिणाम असतात, इफेक्ट्स असतात, यांना आपण आंतरक्रिया असं म्हणत असतो। पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे जलचक्र। जलचक्र नेमकं कशाला म्हणायचं, जमिनीवरील पाण्याची वाफ होऊन तिचे ढग बनणे आणि पावसावाटे हे पाणी पुन्हा जमिनीवर येणे, याला म्हणायचं जलचक्र। बघा तुम्ही बघता या ठिकाणी समजा समुद्र आहे, इथे या समुद्राची हा या ठिकाणी सूर्य आहे, सूर्यप्रकाशाद्वारे या समुद्रातील पाण्याची वाफ होते आहे आणि हे पाण्याची वाफ होऊन ही वरती जाते आहे हवेमध्ये। या ठिकाणी धुलीकण आहे, त्या धुलीकणांना हे कण चिपकत आहेत। ओके, जलकण चिपकत आहेत आणि मग कुठेतरी ते त्या ठिकाणी थंडावा तयार झाल्यानंतर, कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानंतर या ठिकाणी पावसाच्या स्वरूपात खाली येत आहेत। याला काय म्हणायचं, थोडक्यात जलचक्र असं म्हणायचं। म्हणजे जमिनीवरील पाणी, समुद्रातील पाणी असेल, जमिनीतील पाणी असेल, याची वाफ होते, हे पाणी वर जाते, या ठिकाणी धुलीकणांभोवती ते त्या ठिकाणी जमतं आहे, त्याचं ढग बनतं आहे आणि पावसावाटे हे पाणी पुन्हा जमिनीवर येते आहे, याला म्हणायचं जलचक्र। ओके, अत्यंत महत्त्वाचा मुद्दा। आता या ठिकाणी जलचक्रावर परिणाम करणारे किंवा पर्यावरणावर परिणाम करणारा एक महत्त्वाचा घटक असतो किंवा महत्त्वाचा वायू असतो, तो म्हणजे ओझोन, ज्याला आपण O3 म्हणतो। मग हे ओझोन संरक्षण दिन आम्ही कधी साजरा करतो किंवा तो कोणत्या दिवशी असतो, तर तो असतो 16 सप्टेंबरला। मित्रांनो, माझा एक तुम्हाला प्रश्न आहे की ओझोनचा थर, ज्याला आपण छिद्र पडलंय असं म्हणत असतो, तो ओझोनचा थर किती किलोमीटरपासून किती किलोमीटरपर्यंत पसरलेला असतो एक सरासरी? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देणे अपेक्षित आहे। बघूया किती जण उत्तर देत आहेत। पुढे भोपाळ दुर्घटना, ज्याच्यावर पुन्हा विविध परीक्षांना प्रश्न विचारला गेला। भोपाळ दुर्घटना कधी घडली, हा एक माझा तुमच्यासाठी महत्त्वाचा प्रश्न आहे। भोपाळ दुर्घटना म्हणजे काय ते या ठिकाणी मी सांगतोय, रसायन निर्मिती कारखाने। या ठिकाणी ही जी भोपाळ वायू दुर्घटना झाली, इथे वायू गळती झाली होती आणि याचे फार मोठे परिणाम जे आजही त्याच्यासाठी तिथलची ती जनता झगडते आहे, ते आम्हाला माहीत असलं पाहिजे। पुढे ओझोनची छत्री, तुम्हाला आत्ताच मी बोललो ओझोन दिन, ओझोन छत्री समुद्र सपाटीपासून 17 ते 26 किलोमीटर उंचीचा वातावरणाचा जो थर आहे त्याला ओझोन छत्री असं म्हटलं जातं। आणि ओझोन छत्री विरळ झाल्याने त्वचेचा कॅन्सर असेल,
उष्णता वाढ असेल, बर्फ वितळणे असेल, या बाबी घडता आहेत. पुढे आता पर्यावरण म्हटलं की काही बाबींचा पुनर्वापर करा असं वारंवार सांगितलं जातं. मग कशाचा? काचेचा पुनर्वापर असेल, कागदाचा पुनर्वापर असेल, यावर बोललं जातं. पुढे चांगले सामाजिक पर्यावरण. चांगले सामाजिक पर्यावरण कसे असते? सामाजिक स्वास्थ्य लाभणारे पर्यावरण असं याला म्हटलं जातं. सामाजिक स्वास्थ्य लाभणारे पर्यावरण, त्याला चांगले सामाजिक पर्यावरण आपण म्हणतो. मग पुढे कशापासून कोणते रोग होतात? समजा तुम्हाला उद्या विचारलं गेलं मलेरियामुळे, मलेरिया हा रोग कशामुळे होतो? तर डासामुळे होतो. मग त्याच्यामध्ये स्पेसिफिक कोणत्या डासामुळे होतो, कोणत्या डासामुळे तो पसरतो? डेंग्यू हा रोग कशामुळे पसरतो, कोणत्या डासामुळे पसरतो, हे आम्हाला माहीत असलं पाहिजे. पुढे प्लॅस्टिक असेल, थर्मोकोल असेल, हे न कुजणारे पदार्थ आहेत, हेही आम्हाला माहीत असलं पाहिजे. पुढे सांडपाण्याची योग्य विल्हेवाट न लावल्यास सामाजिक आरोग्य बिघडते, हे आम्हाला माहीत असलं पाहिजे. सांडपाण्याची योग्य विल्हेवाट न लावल्यास सामाजिक आरोग्य बिघडते, माहीत असलं पाहिजे. पुढे वाढत्या लोकसंख्येमुळे कचरा निर्माण होण्याचे प्रमाण वाढत आहे. काय? वाढती लोकसंख्या ही एक मोठी समस्या आहे. पुढे प्लेगची साथ उंदरावरील पिसवामुळे पसरते, हेही आम्हाला माहीत असलं पाहिजे. प्लेगची साथ आहे, उंदरावरील पिसवा आहे, यांच्यामुळे पसरते. हा प्रश्न विचारला गेला आहे. पुढे कचरा ही एक नवीन कन्सेप्ट. बँडेज, बाटल्या, वेष्टने, पिचकाऱ्या, सलाईन, फुलगुच्छ असतील, फुलाचे त्याचे साली असतील, वैद्यकीय कचरा आहे हा. त्याच्यानंतर सामाजिक स्वास्थ्य राखायचं आहे, त्यासाठी प्रत्येकाने स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे. पुढे दृष्टी सातत्य आहे. याच्यामध्ये दृकपटलावर प्रतिमा ही 1/10 सेकंदापर्यंत राहते, हेही आम्हाला माहीत असलं पाहिजे. पुढे ताणलेला धनुष्य, जो स्थितीज ऊर्जा दर्शवण्याचं काम करतो. म्हणजे तुम्हाला प्रश्न विचारला जातो, ताणलेला धनुष्य कोणती ऊर्जा आहे? गतिज ऊर्जा, स्थितीज ऊर्जा, यांत्रिक ऊर्जा? तर ती स्थितीज ऊर्जा आहे. आणि हे दृष्टी सातत्याचं 1/10 सेकंद ती प्रतिमा दृष्टीपटलावर राहू शकते, हा प्रश्न विचारला गेला आहे. हे आम्हाला तोंडपाठच असलं पाहिजे. त्याच्यानंतर आपण मागील लेक्चरमध्ये बघितलेलं आहे बलाचे की निर्णायक बल हे जर 0 असेल तर एकाहून अधिक बल लावून सुद्धा पदार्थावर काही परिणाम होत नाही. म्हणजे इकडून तुम्ही तितकंच बल लावले जात आहे, इकडूनही तितकंच बल लावले जात आहे, आणि दोघांचं जे परिणामी बल आहे ते जर 0 होत असेल, सारखंच बल लावले जात असेल, तर परिणाम काहीच होणार नाही. पुढे आकाशात टोलवलेला जो चेंडू आहे त्याच्यावर कोणतं बल कार्यरत असतं? तर त्याच्यावर गुरुत्वीय बल कार्यरत असतं. कशावर? आकाशात टोलवलेल्या चेंडूवर, हे लक्षात घ्या. पुढे स्वयंपाकघरातील चिमटा हा तर्फेचा पहिला प्रकार आहे. याला आपण बॉल बेरिंग असेल, त्याच्यामध्ये मग सायकल, पंखे, बॉल बेरिंगचा हा एक महत्त्वाचा भाग आपण म्हणतो. पुढे नाव वल्हवताना टेकू पाण्यात वल्ल्याच्या टोकाशी असतो, हे लक्षात घ्या. हे तर्फेचे प्रकार आहेत, आपण ते बघितलेले आहे मागील लेक्चरमध्ये. पुढे वाऱ्यामुळे कचरा उडणे असेल, डोळ्याची पापणी मिटणे असेल, यावेळी सुद्धा कार्य होत असतं, हे आम्हाला माहीत असलं पाहिजे. म्हणजे कार्य केव्हा होतं, कार्य केव्हा घडतं. पुढे कशामध्ये काय कोणती ऊर्जा असते? आगपेटीची काडी आपण बघतो, याच्यामध्ये कोणती ऊर्जा साठवलेली आहे? रासायनिक ऊर्जा. सायकल चालवताना घाम येतो, याच्यामध्ये कोणती ऊर्जा साठवलेली आहे? रासायनिक ऊर्जा. हे आम्हाला माहीत असलं पाहिजे. महत्त्वाचे मुद्दे आहेत पर्यावरणासंदर्भातले, आणि इतर काही महत्त्वाचे मुद्दे आपण या लेक्चरमध्ये बघितले. असेच लेक्चर्स आपले लहान लहान पण महत्त्वाचे कन्सेप्ट क्लिअर करणारे लेक्चर्स आणि याच्यावर आधारित टेस्ट आपल्या होत राहणार आहेत. या लेक्चरवर आधारित टेस्टसुद्धा आपण घेणार आहोत. त्याच्यासाठी तयार राहा. लेक्चर पुन्हा पुन्हा बघा, त्याचा पूर्ण अभ्यास करून ठेवा आणि टेस्टमध्ये पैकीच्या पैकी मार्क्स घ्या. तुम्हाला लेक्चर्स आवडत असतील तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि आपलं ॲप्लिकेशन आहे त्यावर सगळ्या PDF मिळतील, सगळ्या टेस्टच्या PDF मिळतील. त्यासाठी ॲप्लिकेशन डाउनलोड करून ठेवा. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.